आज तिसऱ्या गुरुवारी चर्चेला आला। नेहमी अध्यक्ष खूप आम्हाला उपदेशाचे धडे देत असतात। अध्यक्ष आम्हाला खूप अशा सौजन्याच्या गोष्टी सांगत असतात आणि खास करून ते मला उपदेशून बोलत असतात की भास्करराव ऐकायला शिका। परंतु हेच अध्यक्ष दुसरे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कसा कोरडा पाषाण आहे त्याचं प्रत्यंतर आणि त्याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्राला आला असेल। 293चा प्रस्ताव हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आम्ही घेतला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते। उत्तर देत असताना एकही शब्द मध्ये न बोलताना आम्ही शांतपणे बसून होतो। मी शांतपणे बसून होतो। आदित्यजनी त्या ठिकाणी मला सांगून गेले होते की त्यांची वरती एक मीटिंग होती। मी मीटिंग आटोपली की ताबडतोब खाली येतो आणि म्हणून ते मीटिंगला गेले होते। ते काय ऐकायला बसले नव्हते, त्याच्यातला भाग नाही, अधिकृत मीटिंग आहे आणि म्हणून मी ऐकायला बसलो, पूर्णपणे भाषण ऐकलं। खरं तर हे 293च्या प्रस्तावाचं भाषण नव्हतं। तुम्हा लोकांना तांत्रिक मुद्दे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला माहिती आहे, पण हे ऐकलं पाहिजे। 101चा प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरेसा असतो आणि त्याच्यावर एखादा मंत्री उत्तर देतो, तशा पद्धतीनं या मंत्र्यांनी उत्तर दिलं। महाराष्ट्राच्या बाहेर परभणीचा विषय होता, ठाण्याचा विषय होता, त्या ठिकाणी असंघटित कामगार बोर्डाचा विषय होता, शिक्षणापासून अंगणवाड्यांचा विषय होता, तिथं बांधकामचा विषय होता, तिथं पाणी योजनांचा विषय होता। त्याला कुठंही उपमुख्यमंत्र्यांनी टच केलं नाही आणि केवळ राजकारण आणि तेही खोटं आणि म्हणून ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा। अध्यक्षांनी मी उभा राहिलो, माझ्या समजा आदित्यजी नसतील, मला संधी द्यायची नव्हती, तर अध्यक्षांनी हे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्करराव तुम्ही का वगैरे मला कळू दे। एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत, अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी राईट ऑफ रिप्लाय माझी काही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता। परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते। मला त्यांनी सांगायला पाहिजे की मी राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही, प्रश्न विचारा। पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात, आम्ही प्रश्न सरकारला विचारतो, पण हे अध्यक्ष केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वागत असतात। हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्येक ठिकाणी वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहज समजतात। मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणला तरी हरकत नाही, परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या। आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा। अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज हे सातत्यानं अध्यक्ष लावतात। काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते? काय एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला, खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशिलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे, स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे। त्या माणसावर कुठली कारवाई नाही, तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सूरज चव्हाण याला 14 महिने जेलमध्ये टाकलं। आमच्या अंगाची लाई होते, आमचा जीव जळतो, पण संधी मिळत नाही। आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात। दुसरी गोष्ट, हे काय फुशारक्या मारतात। अटल सेतू आम्ही बांधला, अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला। 1963 सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे। काय तुमची लायकी आहे, काय तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व आहे? तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड वरळी शिवलिंग बांधला म्हणून सांगता, हे तुम्ही बांधला? तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे? या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता। हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे। कुठं होतात तुम्ही होतात कुठं? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही। पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही। अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला। 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात। याच मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं, उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता। 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात, 2019 पासून आज तागायत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात।
तुमची ही जबाबदारी आहे, नाही तर कोणाची जबाबदारी आहे? अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात. आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घरं देणार होतो, 4 दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला, त्यांनी एक GR दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत. ती कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये, वांगणे आणि शेलूमध्ये, आणि त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल. आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये? चड्डाची चड्डी आणि अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं. आम्ही ऐकून घेतलं, पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे. आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा अदानीला वाचवायचं आहे. मी एक्साइट झालेलो नाही, माझा BP हाय झालेला नाही, पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे. हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे, डायरेक्ट आरोप आहे. अध्यक्ष दुतोंडी आहेत, भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि वेगळं त्या ठिकाणी वागतात. आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही, परभणीचा विषय निघाला नाही, फक्त मुंबई मुंबई मुंबई. अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना, काय मेहरबानी करता? काय मेहरबानी करता? उठसूट तुम्ही त्या ठिकाणी जा. आज जवळजवळ 11 वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं. त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना, मग त्यांनी काम केलं ना, मग तुम्ही काय करत होता? प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, BDDच्या BPTची जी चळ आहे, BDDच्या ते BPT मध्ये त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते. रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार जागा देत नाहीत, ते मला काही प्रश्न विचारायचे होते. असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते. BM सोवॅट हा प्रकल्प काय तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय? मोनोरेल हा अटल सेतू तुमच्या कारकिर्दीमध्ये आलेला नाही, वर्ली शिंगलोक तुमच्या काळामध्ये आलेला नाही. दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट, काय तुमचं कर्तृत्व? काय तुमचं कर्तृत्व काय? नगर विकास राज्यमंत्री असताना, नाव पण नाही दिलं. नगर विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी MD त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो. तिथं लोकांचा विरोध, दोन्ही मराठी माणसं आपली आलेत या भावनेतून जाऊन लोकांना समजवण्याचं आम्ही काम केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत, गुवाहाटी या भागामध्ये गेलात आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात. आज माझा राग अध्यक्षांच्यावर आहे, आम्ही शांतपणे ऐकून घेतलं. आणि म्हणून पुणे आता मिसिंग लिंकचा उल्लेख त्यांनी केला. अरे केला खरोखर आहे, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे 1995 साली युतीचं सरकार होतं, त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यानंतर पुढचा एखादा टप्पा तुम्ही केलात तर काय मेहरबानी केलीत काय? आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की BSTच्या आमच्या अधिकाऱ्यांनी 5,000 रुपये BSTच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं.